पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रियजन हो, पवित्र कुटुंब प्रभू येशू ख्रिस्ताचं एक कुटुंब होतं आणि त्या कुटुंबामध्ये 3 व्यक्ती आम्ही पाहतो. प्रभू येशू ख्रिस्त, संत जोसेफ आणि धन्य कुमारी माता मरिया. हे 3 लोकांचं एक कुटुंब, एक पवित्र कुटुंब. ते पवित्र कुटुंब का म्हणून पवित्र कुटुंब होतं? कारण त्या कुटुंबामध्ये येशू होता. त्या कुटुंबामध्ये येशू होता आणि त्या येशूला त्या कुटुंबामध्ये येण्यासाठी ह्या दोघांनी पहिल्यापासूनच स्वतःला तयार केलेलं होतं. पहिल्यापासूनच तयार केलं होतं. योसेफ एक नीतिमान होता. तो दाविदाच्या घराण्यातला होता आणि तो नीतीने जीवन जगत होता. तो नीतिमान होता. म्हणून परमेश्वराने येशूचे पालक पिता बनण्यासाठी पित्या परमेश्वराने योसेफाला निवडलं. आणि माता मरिया, देवाने माता मरियेला जन्माचाच निष्कलंक बनवलं, अति पवित्र पवित्र बनवलं. तिला जन्मदाग नाही आणि ती पवित्र होती. आणि मग ह्या दोघांचा एक कुटुंब बनवण्याचं परमेश्वराने योजना केली आणि त्या दोघांना एका कुटुंबामध्ये आणलं आणि त्या कुटुंबामध्ये येशू जन्मला. हे तिन्ही पवित्र जीवन जगणारे आणि म्हणून त्या कुटुंबाला पवित्र कुटुंब म्हणतात. आणि म्हणून हे कुटुंब आमच्यासाठी एक आदर्श कुटुंब आहे. आमचं कुटुंब सुद्धा पवित्र बनण्यासाठी आमचा व्यवहार ह्या तिघांसारखा असावा. पवित्र कुटुंब, आमचं कुटुंब पवित्र बनण्यासाठी, पवित्र कुटुंब करण्यासाठी आमचा व्यवहार कसा असावा? ह्या तिघांचा आदर्श आमच्या जीवनात ठेवून आपण जीवन जगावं. तेव्हा आमचं कुटुंब सुद्धा पवित्र होते. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे की त्याने आपलं जीवन पवित्र जीवन जगावं. तेव्हा आमचं कुटुंब, संपूर्ण कुटुंब पवित्र होते. ज्याप्रमाणे जोसेफाने स्वतःला नीतिमान बनवून ठेवलं. नीतिमान तो कसा झाला? तो लहानपणापासून आपल्या जीवनामध्ये त्यांनी कधी अपवित्रतेकडे लक्ष दिलं नाही, वाईटाकडे लक्ष दिलं नाही, कोणावर अन्याय त्यांनी लादला नाही, कोणाचं त्यांनी वाईट केलं नाही, त्यांच्या मनामध्ये सुद्धा त्यांनी वाईट विचार केला नाही. आम्हाला माहित आहे संत जोसेफाला जेव्हा माता मरियेचं आणि योसेफाचं लग्न जुळलं होतं तेव्हा लग्न होण्याच्या पूर्वीच, ते एकत्र येण्याच्या पूर्वीच माता मरिया गर्भवती आहे असं त्याच्या लक्षात आलं. तेव्हा त्यांनी काहीच आरडाओरडा केला नाही, कोणावरही दोष लावला नाही, कोणावरही रागावून धावत गेला नाही किंवा अन्याय लावला नाही. त्यांनी मनामध्ये विचार करून कोणालाही काही धोका न देता स्वतःच आपण दूर जायचं, एक निमूटपणे, शांतपणे, काही वाईट विचार मनात न आणता सोडून दूर निघून जावं असं त्यांनी मनामध्ये विचार केला. कारण तो नीतिमान होता. त्यांनी अनीतीला आपल्या जीवनामध्ये येऊ दिले नाही. कोणालाही दोष न लावता तो स्वतः निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा स्वप्नामध्ये देवदूताने येऊन त्याला सांगितलं की तू असा विचार करू नकोस, मरियेला आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अन्मान करू नको. तेव्हा मग त्याला समजलं की माता मरिया अजूनही पवित्र आहे आणि ते जे बाळ तिच्या उदरात आहे ते परमेश्वर आहे, परमेश्वराचं बाळ आहे. तेव्हा त्यांनी स्वीकार केला आणि त्यांनी चांगलं एक पिता बनण्याचं कर्तव्य त्यांनी पार केलं. आणि जेव्हा माता मरियेला बेथलेहेमामध्ये घेऊन जाण्याची जेव्हा पाळी आली, त्यांनी आपली पत्नी म्हणून त्यांनी तिची सेवा केली
तिला जे काही गरज होती त्यांनी पूर्ण केली. कधी त्यांनी स्वतःचा स्वार्थ नाही साधला, त्यांनी कधी आळस नाही केला, कधी तो माघार नाही घेतला. मरियेला बेथलेहमामध्ये नेणे, तिचा बालकाला जन्म देण्यासाठी जागा शोधणे, सर्व तयारी करणे, आणि त्याच्यानंतर जेव्हा हेरोद टपला होता बालकाचा वध करण्यासाठी, तेव्हा मरियेला मिसर देशामध्ये घेऊन जाण्यासाठी तो रातोरात माता मरियेला घेऊन गेला. हे सर्व संकट त्यांनी सहन केलं आणि हे सर्व करून त्यांनी एक पित्याचं कर्तव्य पूर्ण केलं. आमच्या कुटुंबामधील प्रत्येक वडिलाचं कर्तव्य हेच आहे की जे वडिलाची जबाबदारी आहे ते कुरकुर करून नाही, कोणावर अन्याय लादून नाही, कोणाला दोष लावून नाही, तर निमूटपणे प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य पूर्ण करणे. संकट येते, दुःख येते, अडचण येते, बिमारी येते, सगळं आहे, परंतु हे असून सुद्धा हे सर्व स्वीकार करून, सहन करून, नम्रतेने पार पाडणे हे वडिलाचे कर्तव्य आहे. तेव्हाच त्या कुटुंबामध्ये पवित्रता राहावी. आणि आईचं कर्तव्य आम्ही पाहतो. माता मरिया आमच्यासाठी फार आदर्श आई आहे. आम्हा सर्वांना माहित आहे, लहानपणापासून ती पवित्र जीवन जगली आणि कधीही कोणाचं वाईट केलं नाही. नेहमी ती देवाशी जोडून होती आणि देवाचं कार्य करण्यासाठी तत्पर होती. आणि तिने येशूला आपल्या हृदयामध्ये तिने स्वीकार केला आणि ती येशूची आई बनण्यासाठी तिने होकार दिला आणि येशूचं जन्म देऊन त्याचं सांगोपन केलं. विवाह न झालेल्या अविवाहित मुलीला एवढं करणं एवढं सोपं नाही, तरी तिनं आपलं कर्तव्य पूर्ण केलं आणि एक चांगली आई, एक प्रेमळ आई होण्याचा तिनं कर्तव्य पूर्ण केलं. येशूला तिनं काही कमी पडू दिलं नाही, सर्व प्रकारे तिनं सांगोपन केलं. प्रियजनो, आमच्यासाठी माता मरिया एक मोठे आदर्श आहे. माता मरिया आमच्या जीवनामध्ये फार महत्वाचा रोल करते. म्हणून आम्हाला माता मरियाचे आदर्श ठेवून आम्ही प्रत्येक व्यक्ती, कुटुंबातली स्त्री, कुटुंबातला व्यक्ती, आई वडील, भाऊ बहीण, मुलं, सर्व हे आदर्श ठेवून जेव्हा आम्ही कुटुंबामध्ये आपापले कर्तव्य पूर्ण करतो, देवाशी संबंध ठेवून प्रार्थना करून आपण जेव्हा आपलं कर्तव्य पूर्ण करतो, तेव्हा आमचं कुटुंब पवित्र होते. आम्ही पाहतो येशू देवाचा पुत्र आहे. देवाने या कुटुंबासाठी आणि संपूर्ण मानव जातीसाठी येशू दिलेला आहे आणि येशू आमच्यासाठी एक मोठे उदाहरण आहे किंवा आमचा एक मॉडेल आहे, आमचा एक आदर्श आहे. आणि ज्या कुटुंबामध्ये येशू आहे ते कुटुंब पवित्र होणार. म्हणून ज्याप्रमाणे माता मरिया आणि योसेफाने येशूला स्वीकार करून त्याचं संगोपन केलं, त्याची भक्ती केली, त्या देवाच्या आज्ञेमध्ये राहिले, आपण सुद्धा देवाच्या आज्ञेमध्ये राहू. आपण पवित्र जीवन जगण्यासाठी प्रभू आम्हाला आमंत्रित करत आहे. प्रियजनो, आणि प्रत्येक जण कुटुंबामध्ये आहोत. आमचं कुटुंब एक पवित्र कुटुंब बनवण्यासाठी आपण प्रयत्न करूया. पवित्र कुटुंब बनवण्यासाठी आम्हाला काय करणे आहे? आम्ही प्रत्येक जण देवाच्या इच्छेनुसार जीवन जगू आणि आमचं कुटुंब एक प्रार्थनेचं कुटुंब बनवणे. आमच्या कुटुंबामध्ये नेहमी प्रार्थना झाली पाहिजे, रोसरीची प्रार्थना झाली पाहिजे, बायबल वाचलं पाहिजे, बायबल वाचून आपण देवाच्या वचनानुसार आपण जीवन जगू. आणि आम्ही पॅरिशमध्ये, चर्चमध्ये आपण जातो आणि चर्चचे आमचे जे कर्तव्य आहे ते पूर्ण करणे.
रोज मिस्सा बलिदानाला जाणे, तयारी करणे, पाप स्वीकार करणे, येशूला स्वीकार करणे, पवित्र परप्रसाद ग्रहण करणे, हे एक मोठे कृपेचं एक साधन आहे. आणि त्याद्वारे येशू आमच्या जीवनामध्ये येते आणि येशू आम्हाला पवित्र जीवन जगण्यासाठी मदत करते. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण पवित्र जीवन जगण्यासाठी प्रयत्न करूया. आमचं कुटुंब सुद्धा पवित्र कुटुंब बनण्यासाठी, आमच्या कुटुंबाला पवित्र कुटुंब बनवण्यासाठी आपण प्रयत्न करूया. आणि पवित्र कुटुंबाचा आदर्श आमच्या जीवनामध्ये आमच्या समोर ठेवून आपण आपल्या कुटुंबाचं सांगोपन करूया. आमच्या आई वडिलाचा मान सन्मान करूया. आपल्या मुलाबाळाचा मान सन्मान करूया, आदर सन्मान करूया आणि प्रार्थनामय जीवन जगूया. आमच्या लेकरांना प्रार्थनेची ओढ लावूया आणि आमच्या लेकरांना पवित्रतेकडे आपण वळवूया आणि आमचं कुटुंब पवित्र कुटुंब आपण बनवण्यासाठी प्रयत्न करूया.